जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। AVBRH सावंगी रुग्णालयानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात नियमांचा फज्जा। शासकीय रुग्णालयात रुग्णांची आरोग्य सुरक्षा टांगणीला। वर्धा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीचा परवाना गायब। नियमबाह्य कारभाराचा आरोप। वर्धा अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह। संपूर्ण महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासनात तुकाराम मुंढे यांच्या आगमनाने चांगल्याचे धाबे दणाणले। मात्र वर्धा जिल्ह्यातील जिल्हा शासकीय रुग्णालय व आचार्य विनोबा भावे सावंगी रुग्णालयात अद्यापही नियमबाह्य कारभार सुरू असल्याने स्थानिक अन्न व औषध प्रशासनाच्या कारभाराचा गंभीर प्रश्न आता ऐरणीवर आला आहे। आचार्य विनोबा भावे सावंगी रुग्णालयात रुग्ण व नातेवाईकांना औषधीची माहिती न देता परस्पर डॉक्टरांची चिठ्ठी फार्मसीत पाठवून नागरिकांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा आणली। याच पार्श्वभूमीवर हजारो रुग्णांना सेवा देण्यासाठी वर्धा जिल्हा शासकीय रुग्णालयातील रक्तपेढी कार्यरत आहे। मात्र शासनाच्या ड्रग्स अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 आणि ड्रग्स अँड कॉस्मेटिक रूल्स 1945 या नियमानुसार रक्तपेढीचा आवश्यक परवाना दर्शनी भागात नागरिकांना दिसेल अशा ठिकाणी लावणे आवश्यक असताना रुग्णालयातील रक्तपेढीत परवाना दिसून येत नसल्याने रक्तपेढी रुग्णांच्या जीवाशी खेळत असून शासकीय नियमांना तिलांजली देत परवान्याचे नूतनीकरण न करता रक्तपेढी सुरू असल्याचा गंभीर आरोप सूत्रांकडून केला जात आहे। कुठे आहे का बघायला मिळेल का नाही? सरांकडे असते ते सरांकडे असते लायसन्स। जर तुम्हाला हवं असलं तर सरच ते डॉक्टर चकोर सरच बघतात लायसन्सची कॉपी त्यांची। एवढेच नाही तर रुग्णालयात मुदतबाह्य अग्निशमक उपकरणे आढळून आले। त्यामुळे राज्यभर कारवाईचा धडाका करणारे अन्न व औषध प्रशासन AVBRH रुग्णालय सावंगी व जिल्हा शासकीय रुग्णालय वर्धा यांच्या समोर नतमस्तक झाले का? खाजगी संस्थांवर कारवाई करणारे प्रशासन बलाढ्य संस्था व शासकीय यंत्रणांना सूट देत आहे का? सामान्य नागरिकांसाठी एक नियम आणि प्रभावशाली संस्थांसाठी दुसरा नियम आहे का? शासनाचे कायदे सर्वांना सारखे याची प्रचिती देण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयातील रक्तपेढी व AVBRH रुग्णालयाची चौकशी करून अन्न व औषध प्रशासन कारवाई करणार का, असा प्रश्न नागरिकांद्वारे विचारला जातोय। रक्तपेढीचा परवाना खरोखरच मुदतबाह्य असेल तर हा केवळ नियमभंग नसून रुग्णांच्या सुरक्षेशी संबंधित अत्यंत गंभीर विषय ठरू शकतो। त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे, जिल्हा प्रशासन, अन्न व औषध प्रशासन आणि आरोग्य विभाग या प्रकरणाची तातडीने चौकशी करून सत्य जनतेसमोर मांडणार का आणि दोषी अधिकारी आढळल्यास कठोर कारवाई करणार का, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले। पलाश उमाटे, जनसंग्राम न्यूज वर्धा।